वेलकम बॅक माय चॅनल गाईज. तर आपण जी ही यात्रा सुरू केलेली होती, आपण याच्यात खर्चाची अगर व्यवस्था करू, म्हणजे खर्च जर आपल्याला किती लागला असेल तर खर्च जवळपास लागलेला आहे आपल्याला या यात्रेमध्ये 3,000च्या आसपास आपल्याला ट्रॅव्हल्सचा खर्च आलेला आहे आणि 3,000 जेवणाचा खर्च आलेला आहे. म्हणजे टोटल 6,000च्या आसपास आपल्याला कुंभमेळ्याचा जाऊन येऊन अपडाऊन खर्च आलेला आहे. 6,000मध्ये तुम्ही अपडाऊन म्हणजे 6,000 तर नाही, बट 3,000 तुम्ही अपडाऊन करू शकत होता ट्रेनना. जर सायकल नसली तर करू शकता. राहायची वगैरे सर्व काही सोय त्या ठिकाणी आहे आणि खायचे प्यायची सर्व सोय आहे त्या ठिकाणी. अशी व्यवस्था आहे काहीच. आणि ही जी यात्रा होती माझी, ही खूप म्हणजे कठीण यात्रा होती काहीच. समज खूप कठीण होती, कारण की ह्यावेळेस राईट साईडच्या गुडघ्याने खूप त्रास दिला मला. म्हणजे गुडघा दुखत होता, काहीच पॅन मारत होता आणि त्याच्यामुळं मी ही यात्रा म्हणजे पुढची पण माझं प्लॅनिंग होती वृंदावनची, काही उज्जैनची वगैरे, तर ती प्लॅनिंगसुद्धा कॅन्सल केली मी. कारण की जो माझा गुडघा आहे तो पॅन मारित होता आणि काही पैशाच्या इश्यू होती, म्हणजे पैसाचा इश्यू होता थोडा, त्याच्यामुळं मी कॅन्सल केली. बट आपण नवीन पण यात्रा अशा करतच राहू, त्याच्यामुळं काही विषय नाही आहे. आपण आता लोक जवळपास किमान ह्या बॅक साईड जी सायकल दिसते हिच्यावरती जवळपास 15,000 ते 12,000च्या आसपास यात्रा केलेली आहे. म्हणजे ही सायकल माझ्यासाठी खूप लकी आहे गाईस, त्याच्यामुळे विषय नाही काही. आणि माझी इच्छा आहे की पूर्ण भारत देश आपला ट्रॅव्हल्स करायची सायकलीवरती किंवा पैदल, जसं पण आपल्याकडून होईल तसं, कमी पैशात कमी खर्चात. तर अशी इच्छा आहे गाईज आपली, कारण की जिंदगी एकदाच भेटते, केव्हा जाईन हे सांगले जात नाही. लाईस अगन. जय सियाराम, हर हर महादेव, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय.